नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या अंतर्गत विषय गणित मधील म्हणजेच स्कॉलरशिपमधील विषय गणित मधील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. आजचा भाग आहे आपला घटक 1. आपला जो अभ्यासक्रम आहे त्यातील घटक 1 संख्याज्ञान आणि त्यातील पहिला भाग संख्याज्ञानमधील पहिला भाग जो आहे तो सर्व संख्या जसे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या याचा अभ्यास या भागात आहे. घटक 1 मधील पहिला भाग. तर प्रथम आपण ह्या सर्व संख्यांची ओळख करून घेऊया. मागील भागात तुम्ही शिकलात नैसर्गिक संख्या म्हणजे काय. तर मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात, नॅचरल नंबर्स. त्यांना मोज संख्या असेही म्हणतात. 1, 2, 3, 4 पुढे अनंतापर्यंत हजारो लाखो संख्या आहेत. जेव्हा ह्या संख्या समूहामध्ये 0 ॲड झाला, 0 ह्या संख्येचा समावेश झाला, 0 या अंकाचा, की तुम्हाला कळलं, तुम्हाला माहीत आहे की 0 ॲड केला की संख्येची किंमत बदलते. मध्ये ठेवला, शेवटी ठेवला, पुढे ठेवला तर नाही. तर हा जो संच आहे, समूह आहे, त्याला पूर्ण संख्या समूह म्हणतात. आणि पूर्णांक म्हणजे काय, ह्या पूर्णांक संख्या समूहाचा शोध कसा लागला 6वीला पाहिला आपण, की काही ठिकाणी तापमान जे आहे बर्फा भागामध्ये हे 0च्या खाली असतं. तर 0 आणि आपल्याला 1, 2, 3, 4 पुढील संख्या माहीत आहेत. व 0च्या खाली कसं जायचं, आणि त्यासाठी आपण संख्या रेषा तयार केली होती. आठवा बरोबर. आणि ह्या संख्या रेषेवर तुम्ही मध्ये बरोबर 0 लिहून एका बाजूला 1, 2, 3, 4 लिहिलं आणि बरोबर संख्या रेषेवर ज्या बाजूला 1, 2, 3, 4 लिहिलं त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे डाव्या बाजूला तेवढ्याच अंतरावर पुन्हा तुम्ही 1, 2, 3, 4 लिहिलेत, परंतु ते विरुद्ध बाजूला असल्यामुळे त्यांना वजा चिन्ह दिलं, त्यांना ऋणसंख्या म्हणतात. त्यामुळे 0 धनसंख्या व ऋणसंख्या मिळून जो नवीन समूह तयार झाला संख्यांचा त्याला म्हणतात पूर्णांक संख्या समूह. आणि त्यानंतर जो शोध लागला तो म्हणजे परिमेय संख्या. हा कसा शोध लागला, तर पूर्णांक संख्यांची बेरीज केली, वजाबाकी केले, गुणाकार केला. 2 अधिक 3 5, 3 अधिक 4 7. वजाबाकी केल्यावर पण ऋण उत्तरही आपण ह्या समूहामध्ये समाविष्ट केलं. गुणाकार केल्यावरही वजा उत्तर आपण ह्या समूहात समाविष्ट केलं. पण भागाकार केल्यावर काय होणार, प्रत्येक ठिकाणी पूर्ण भाग लागतो जसं नाही ना. आपण 4/2 केलं तर बेदुने 4, पण 3/2 केलं तर 3/2 केलं तर पूर्ण उत्तर नाही येत ना. की अशी संख्या येईल 3/2 म्हणजेच काय 1.5, बरोबर. मग 1.5 ही संख्या बसते का ह्या संख्यामध्ये, पूर्णांक संख्यात नाही. त्यामुळे 3/2 सारखी संख्या सामावून घेणारा नवीन संच परिमेय संख्या संच P/Q. म्हणजे यामध्ये 3/2 मध्ये P हा अंश आणि Q हा म्हणजे 3/2 मध्ये 3 हा अंश म्हणतात आणि 2 हा छेद म्हणतात. हेही आपण मागील छोट्या इयत्तामध्ये शिकलो आहोत. उदाहरणार्थ 7/5 किंवा -11/3. म्हणजे त्यामध्ये पण तुम्ही ऋणसंख्या घेऊ शकता, कारण पूर्णांक समूहात आपण ऋणसंख्याही असतात हे शिकलो आहोत आपण. 2/7
म्हणजे अशा प्रकारे अंश भागिले छेद रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. अट आहे त्यासाठी क्यू शुड नॉट बी झिरो. क्यू म्हणजे काय, छेद शून्य असता कामा नये. अपूर्णांक संख्यामध्ये छेद जर शून्य झाला तर ती कोणतीही संख्या नसते, ती संख्या म्हणता येत नाही. म्हणून इथे अट आहे की छेद शून्य असता कामा नये, अंश शून्य असलेला चालतो. तर अशा ह्या अंश भागिले छेद रूपातील परिमेय संख्यांची आपण अधिक माहिती घेऊया. परिमेय संख्यांचा दशांश रूप. आता इथे एक परिमेय संख्या दिली आहे मी तुम्हाला, 8764 भागिले 4. बरोबर, म्हणजे भागिले 4 म्हणजे 4 झाला छेद, आणि ते भाग लावत गेले बघा. 4 दुने 8, मग वरून घेतले 7. माहिती आहे ना भाग कसा लावायचा, भागाकार आपला साधा भागाकार. वरून 7 घेतले, मग 4चा पाडा आपण 7 येईपर्यंत म्हणतो. तर 4च्या पाड्यात 7 नाही, मग 4 एके 4चाच भाग लागला. उरले बाकी 3. 3वर घेतले वरून 6, 3वर 6 36, 4 9 36चा भाग लागला. वरून घेतले 4, 4 एके 4चा भाग लागला. म्हणजे आपण भागाकार करताना काय करतो, शेवटी 0 येईपर्यंत आपण भाग लावत असतो. बरोबर, म्हणजे इथे ह्या भागाकारामध्ये काय झालं, ह्या भागाकारामध्ये बाकी 0 आले. अजून एक हा भागाकार आहे बघा, 187 भागिले 11. 11 एके 11, 18तून पहिला एक अंक भागाकारात कधी घ्यायचा असतो, पण तो अंक हे भाज्य आहे ना, अंक भाजकापेक्षा लहान असेल, भाजक म्हणजे ज्याने भागतोय तो, त्यापेक्षा लहान असेल तर भाग नाही लागत. म्हणून एकावर 8 घेतले, 18. बघा भाजकापेक्षा मोठी झाली, भाजका एवढीच पाहिजे, 2 संख्या किंवा मोठी. मग 11 एके 11, 7 उरले, 11 7 77. इथेही भागाकार 0 आला आहे बघा उत्तर, म्हणजे माझा भागाकार संपला, बाकी 0 आली म्हणजे. ठीक आहे, इथे पण बघा 127 भागिले 16. तर इथे काय झालं, 127 भागिले 16मध्ये पहिलं एकावर 1 घेतला, भाजकापेक्षा लहान आहे. 2 घेतले 12, तेही भाजकापेक्षा लहान आहेत. त्यानंतर 7 घ्यावे लागले मला, नाही का, कारण 12लाही भाग लागणार नाही. मग 127 हे भाजकापेक्षा मोठे आहेत. मग मी 16चा पाडा म्हटला, 16 7 12 दरचे 112. बाकी किती उरले बघा, 7तून 2 गेले 5 राहिले, 2तून 1 गेला 1 राहिला, 15. आता मला पुढे पण लावायचं आहे, परत पुढे संख्या भाज्यातली संपली ना, मग तेव्हा आपण जास्तीचा 0 घ्यायचा. पण जेव्हा जास्तीचा 0 घेतो तो आपल्या संख्येत नाही, त्यामुळे 0 घेतल्या क्षणी आपण जिथे भागाकारात तिथे 7चा भाग लावला आहे ना, त्यापुढे दशांश चिन्ह द्यायचं. ह्याला म्हणून म्हटले दशांश रूप. कळलं का. तर इथे मागील तुम्हाला उदाहरणात दशांश रूप आलं नाही. उदाहरण समजा हे जे उदाहरण आहे दशांश रूप आलं नाही, कारण जेवढे भाज्यामध्ये अंक होते तिथपर्यंत पूर्ण भाग लागला. ठीक आहे, पण इथे मात्र आपल्याला भाग पूर्ण लावल्याशिवाय जास्तीचा 0 घ्यावा लागला, जो भाज्यात नाही, मग दशांश चिन्ह दिलं. तर मी पुन्हा आता भाग लावायला सुरुवात करणार. पाढा म्हटला 16 9 44, 6 उरले बघा इथे, 150 म्हणून 44, 144 गेले. परत मी 0 घेतलं. आता प्रत्येक शून्याला दशांश चिन्ह नाही द्यायचं. एकदा दशांश चिन्ह घेतलं, पुढे तुम्ही प्रत्येक वेळी 1 असे कितीही 0 घेऊ शकता तुम्ही भाग पूर्ण लागेपर्यंत. ठीक आहे, म्हणून मी इथे काय केलं, 0 घेतला. पुन्हा कितीचा भाग लावला, 16 3 48, 3चा भाग लावला मी, 3पर्यंत पाढा म्हटला म्हणजे ते 3 लिहिलं. 48 गेले, 60मधून 12 उरले. पुन्हा 0 घेतला, 16 7 भाग लावला मी, 16 7 12 दरचे, 120मधून 112 गेले, 8 राहिले. 8वर पुन्हा 0 घेतला आणि 16 85. इथे माझं भाग संपला. बरोबर, म्हणजे दशांश रूप जरी आलं तरी भाग संपल्यावर मी थांबले. म्हणजे परिमेय संख्यांचं दशांश रूप इथे जे हेडिंगने म्हटलेलं आहे, त्यात परिमेय संख्यांची दशांश रूप 2 प्रकारची असतात, खंडित दशांश रूप आणि अखंडित. तर अखंडित म्हणजे काय पाहणार आपण. खंडित म्हणजे काय, जेव्हा भागाकाराची क्रिया संपते किंवा बाकी 0 येतो तेव्हा आपण भाग लावणं थांबवतो. आता इथे बघा 127 भागिले 16, 7,9,375 दशसहस्रांश असं उत्तर आलं आहे. बरोबर, पण माझा भाग संपला, आता पुढे मी भाग लावणार नाही आहे. इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झाली ना. म्हणजे अशा प्रकारे परिमेय संख्यांना तुम्ही भागाकार केला, अंशाला छेदाने भागलं आणि पूर्ण भाग लागला तर अशा म्हणजे खंडित झालं, म्हणजे थांबलं ना, तर अशा रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. काय म्हणतात, खंडित दशांश रूप. आता इथे अजून मी उदाहरणं दिलेत बघा. 7/4, इथे पण 4ने भाग लावला, ते भागाकार तोंडी करायचे. 4 एके 4, 5 6 7, 3 उरले. मी बाहेरून 0 घेणार म्हणून दशांश चिन्ह दिलं, 3 उरले.
30 ना, 4 7 28, 29 30, 2 उरले, 4 5 20, म्हणजे हे पण खंडित आलं. 5/2 चं उत्तर 2.5 असतं. 3/4चं बघा 0.75, 8/10 0.8, 5/4 0.25, 25/16 0 पॉईंट म्हणजे दशांशचिन्ह 5625 दशसहस्र. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दशांश रूप जरी आलं असलं तरी भागाकार संपला आहे, बरोबर ना. भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आहे. आणि अशा ह्या जिथे भागाकाराची क्रिया पूर्ण होते अशा रूपाला खंडित दशांश रूप असे म्हणतात. हां, आता दुसरं अखंडित म्हणजे काय ते बघूया. खंडित म्हणजे भागाकार संपल्यावर आपण पुढे भाग लावत नाही. हा दुसरा दशांश रूपाचा प्रकार आहे अखंड आवर्ती. म्हणजे काय पाहूया आपण. ते 43/12 हा भागाकार मी केला आहे पहा. 12ने भाग दिले, 12 × 12, 12 × 2 24, 12 × 36, 43 दोन्ही अंक घ्यावे लागले. 36 उरले किती बघा. 13तनं 6 गेले, 7 राहिले, 4तून 4 गेले 0, 7 राहिले. आता मला पुढे 0 घ्यायचं आहे कारण भाज्यातले अंक संपले. 0 घेतला म्हणून मी दिलं दशांश चिन्ह. 12 × 25 60चा भाग लागला, 10 उरले, परत 0 घेतला. 12 × 8 96चा भाग लावला, 100 में 96 गेले, 4 उरले, परत 0 घेतला मी. 12 × 36 आता बघा 40वर 0 घेतला मी 4वर, 12 × 36चा भाग लागला. आता इथे गंमत पहा. 40मधून 36 गेले, परत 4 राहिले, परत मी 0 घेतला बाळानो, परत 12 × 36 आलं, परत 4 राहिले, परत 0 घेतला, 12 × 36, 12 × 36च भाग लागत आहे. म्हणजे इथे भाग संपत नाही आहे, खंडित होत नाही आहे, बाकी 0 येत नाही आहे, बरोबर ना. मग अशा वेळेला मी काय करणार. 43/12 5.833333 असं इथे दशांश चिन्ह द्यायला पाहिजे. ते 1 मिनिट तुम्हाला मी दाखवते. एक मिनिट पहा. हे बघा इथे 333 आलेलं आहे ना. तर या ठिकाणी आपण इथे पॉईंट द्यायला पाहिजे. ते माझं राहून गेलं कारण 3 भाग पुढे चालूच आहे ना, थांबत नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं आपण. 3.58 फिक्स आहे, पण पुढे जो 3 पुन्हा आलेला आहे तो 3 पुन्हा न लिहिता काय करायचं आहे आपण. इथे वरती त्या अंकावर जो पुन्हा आलेला आहे त्या अंकावर असा टिंब द्यायचा आहे. हा टिंब इथे काय दाखवतो. टिंब दाखवतो हा की हा 3 अंक इथे पुढे पुन्हा आलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये दशांश रूप जे आहे ते कसं आहे, अखंड आहे, संपलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारच्या भागाकाराला इथे भागाकाराची क्रिया पूर्ण झालेली नाही आहे ना, तर परिमेय संख्यांच्या अशा ह्या दशांश रूपाला अखंड आवर्ती दशांश रूप असे म्हणतात. कळलं का तुम्हाला. अजून आपण एक यातलं उदाहरण पाहूया. पहा इथे मी भागाकार दिलेला आहे तुम्हाला 20/3. ठीक आहे, मी आता इथे करते भागाकार. पाहूया आपण. 20ला 3ने भागूया. तर पहिला अंक 2 आहे, भाग लागणार नाही, शून्याचा भाग. वरून मी 0 घेतला. 20 3 18 किती येणार आहे 3 18. ठीक आहे, आता 3 18 20मधनं 18 गेले, उरले किती 2. किती उरले 2. आता 2वर मी बाहेरून 0 घेते जो आपल्याला भाज्यात दिलेला नाही आहे, म्हणून मी वरती 0 येणार. आता गंमत बघायची बाळानो, पुन्हा बाकी 2 आली. तर 20 आपले दिलेली संख्या होतीच भाज्याचे, पण वजा केल्यावर पुन्हा बाकी 2 आले, मी 0 घेतला, परत भाग मला लागणार आहे 3 18चा. ठीक आहे, परत 2 येणार आहे, परत मी 0 घेतला तरी परत भाग लागणार आहे 3 18चा. बरोबर ना. म्हणजे काय होतं आहे बघा, प्रत्येक वेळेला काय येत आहे, बाकी 2च येत आहे. म्हणजे 6 दशांश चिन्ह पुढे जो भाग लागला आहे तो भाग सारखा काय येणार आहे 6 दशांश चिन्ह 6 6 6 असाच येत राहणार आहे, बरोबर. मग मी तो कसा लिहिणार 6 दशांश चिन्ह 6च्या डोक्यावर टिंब.
टिंब द्यायचं किंवा एक लाईन द्यायची, एक लाईन छोटीशी दिली तरी पण चालते. हा सुद्धा अखंड आवर्ती दशांश रूपातील भागाकार आहे किंवा हे परिमेय संख्येचं अखंड आवर्ती दशांश रूप आहे. आता ह्या उदाहरणात 6 आलेत ना, 6 एकच अंक, कधी कधी 2 अंक रिपीट होतात. बघा इथे उदाहरण दाखवलं मी 0.37373737 पुन्हा पुन्हा. मग मी काय करणार, एकदाच 37 ही जोडी म्हणजे ज्या अंकांचा जो ग्रुप जो पुन्हा पुन्हा येतो आहे तो एकदाच लिहायचा. 2 अंक असेल तर 2 अंक, 1 अंक असेल तर ते टिंब द्यायचं डोक्यावर, जसं मी ते तुम्हाला दाखवलं या उदाहरणात. पण 2 अंक असतील किंवा 3 अंक असतील तर त्यापुढे वर प्रत्येक वेळेला टिंब नाही द्यायचा, तर अशी रेघ ओढायची आहे. हे दुसरं उदाहरण 5.72147214 हा 4 अंकांचं समूह पुन्हा पुन्हा येत आहे. मग मी एकदाच लिहिणार आणि 7214. अशा प्रकारे काय कळलं, अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या आहे, लक्षात ठेवा. म्हणजे खंडित पण परिमेय संख्या आणि अखंड आवर्तीसुद्धा परिमेय संख्याच आहेत. 20/3 हो ना, का, कारण भाग पूर्ण लागत नसला तरी अंश भागिले छेद रूपात आहे. ठीक आहे, ते झालं अखंड आवर्ती परिमेय संख्या. आता इथे आपण 2 आणि 3 यांचं भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढू. हे आहे 2चं वर्गमूळ. पहिलं काय केलं आहे, हे जे आहे ते 2चं वर्गमूळ काढलेलं आहे. ही भागाकार पद्धत आहे वर्गमूळाची. आणि उत्तर कसं आहे बघा. आता अखंड आवर्ती आहे का बघा, 1.41421 इथपर्यंत भाग लागलेला आहे. पण कुठे बाकीमध्ये रिपिटेशन कुठेच नाही आहे बघा. प्रत्येक ठिकाणी बाकी वेगवेगळे, इथेही बाकी वेगवेगळे, म्हणजे पुढे अजून वेगवेगळ्या संख्या येत राहणार आहे. हे आहे 3चं वर्गमूळ. हे कोणाचं, हे 3चं वर्गमूळ आहे, काढलेलं आहे. कुठेच इथे रिपिटेशन आलेलं नाही आहे बघा. तर ह्या 2 भागाकारांमध्ये हे जे वर्गमूळ काढलं आहे तिथे अखंड आहे परंतु आवर्ती नाही. आवर्ती ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला का बाळांनो. तर विज्ञानात आपण बघा आवर्ती बदल आणि अनावर्ती बदल म्हणतो. आवर्ती बदल म्हणजे काय, जे घड्याळामध्ये बघा 12 वाजले तर पुन्हा किती वाजणार आहेत, 12 तासाने पुन्हा 12 वाजणार, रात्री 12, बरोबर ना. की 1 वाजला, दुपारी 1 वाजला, पुन्हा 12 तासाने रात्री 1 वाजला. तसं या ठिकाणी जे संख्या रिपीट होतात, जे मग तुम्हाला पुन्हा जरा मी मागे जाते, इथे बघा ह्या संख्या पण रिपीट होतात ना पुन्हा. म्हणजे 3-7 पुन्हा रिपीट झाले, 3-7 पुन्हा रिपीट झाले, किंवा इथे 7214 म्हणजे जसं आवर्ती क्रिया असतात विज्ञानातल्या तसे आवर्ती म्हणजे एक संख्यांचा समूह पुन्हा पुन्हा रिपीट होते म्हणून हे. आणि अखंड का, भागाकार संपत नाही म्हणून अखंड. तर हे अखंड आवर्ती रूप आहे परिमेय संख्यांचं. पण ह्या दोन्ही भागाकारामध्ये रिपिटेशन नाही आहे बघा. अखंड आहे पण आवर्ती नाही आहेत, म्हणजे ठराविक संख्यांचा ग्रुप पुन्हा पुन्हा येत नाही आहे. कळलं का. इथे अजून काही संख्या बघितल्या बघा. पायची किंमत, पाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी जो स्थिरांक वापरता 22/7 त्याला पाय म्हणतात. त्यामध्ये पण 22ला 7ने भागलं की पहिला भाग बघा 7×21 लागतो. 3 लिहिलं आहे बघा इथे दशांश चिन्ह. इथे तुम्हाला मी दाखवते पाहिजे 22/7 करूया आपण. इथे पहिला भाग 7×21 1 उरला. एकावर तर मी दशांश चिन्ह बाहेरून घेणार, शून्य घेणार, मी दशांश चिन्ह येणार 7×1=7. 10तून 7 गेले 3 उरले, 3वर मी 0 घेणार, 7×4=28 भाग लागला. प्रत्येक ठिकाणी वेगळा बाकी येते बघा. पुन्हा बाकी 2 आले. हां, अजून मी पुढे लावला भाग, पुन्हा मी 0 घेतला, कितीचा भाग लागेल 0 7 7×2 14 7×1=21 नाही 7×2=14. ठीक आहे, बाकी आली 6. बघा रिपिटेशन होते का कुठे. असं तुम्ही किती करत राहणार. म्हणजे मी इथे बघा भाग किती झाला 1 4 इथे सॉरी इथे 3 3 2 राहिले 7×2=14 झाले बरोबर. आणि त्यानंतर परत 6 उरले, परत मी 0 घेणार, परत 7×8=56 भाग लागणार. म्हणजे अशा प्रकारे हा भाग थांबणार नाही आहे. ह्या संख्या पुढे पुढे वाढतच झाल्या. म्हणून आपण पायची किंमत बघा गणितामध्ये पायची किंमत 3.14 एवढीच लिहितो. तर ई हा एक गणितातला स्थिरांक आहे, त्याची किंमत ही अशी आहे. तो विज्ञानातला स्थिरांक आहे, तुमच्या अभ्यासक्रमात नाही सध्या. त्यानं वर्गमुळात 2ची तुम्ही पाहिली आता 1.414 लिहितो आपण थोडक्यात, पण ती किंमत थांबत नाही. त्या वर्गमुळात 3ची किंमत आपण गणितामध्ये 1.73 वापरतो. एवढे पुढचे अंक आपण घेऊ शकत नाही. म्हणजे अशा या संख्यांना काय म्हणायचं मग, अखंड आहेत पण आवर्ती नाही, ठराविक संख्या पुन्हा पुन्हा येत नाही आहेत. अशा ह्या संख्यांना अखंड आणि अनावर्ती
हे परिमेय संख्याच आहेत या. म्हणजे 22/7 किंवा ई वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 परिमेय संख्या नसल्या तरी पहिली परिमेय संख्या आहे. कळलं? 22/7. पण परिमेय 22/7ला म्हटलं मी, पण भागाकार अखंड आवर्ती नाही आहे, है ना. अखंड आहे पण आवर्ती नाही. तर अशा संख्यांना अपरिमेय म्हणायचं. काय म्हणायचं? अशा संख्यांना अपरिमेय म्हणायचं, ज्यांचं दशांश रूप अखंड परंतु आवर्ती नसते. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळं जी आहेत, म्हणजे ज्यांचा पूर्ण वर्ग होत नाहीत, कोणत्याही वर्गमुळात 7, वर्गमुळात 5, वर्गमुळात 3, इथे मी 4 संख्यांचे वर्गमुळ दाखवलेत बघा. तर पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळं ही अपरिमेय असतात. म्हणजे कळलं तुम्हाला अपरिमेय म्हणजे काय? ते भागाकार केल्यावर अखंड आणि अनावर्ती जर असेल तर त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. ठीक आहे. मग आता संख्यासंच वाढत गेला बघा. वास्तव संख्या म्हणजे काय? मग रिअल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर. संख्यासंच जो वाढत गेला आहे, पहिलं तुम्ही नॅचरल नंबर म्हटलं, त्यात 0 ॲड केला, होल नंबर संच झाला. मग त्यात ऋणसंख्या ॲड केल्या, अपरिमेय झाल्या, पूर्णांक झाला. नंतर अपूर्णांक ॲड केले, परिमेय संख्यासंच झाला. आणि परिमेय संख्यासंचाबरोबर अजून आपण काय शिकलो आता, की अशा ह्या अपरिमेय संख्या आहेत. 22/7 तुम्हाला परिमेय दिसते, पण त्यांचा भागाकार अखंड आणि अनावर्ती आहे, त्यांना आपण इरॅशनल म्हणजे अपरिमेय म्हटलं. मग वास्तव संख्यासंच काय आहे? व्हॉट इज रिअल नंबर सेट? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रॅशनल नंबरच फक्त म्हणूया आपण, कारण हे सर्व मिळून त्याच्यामध्ये आले. कळलं ना? द कॉम्बिनेशन ऑफ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर टुगेदर कॉन्स्टिट्यूट मीन्स द सेट ऑफ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर टुगेदर कॉन्स्टिट्यूट द सेट ऑफ रिअल नंबर. म्हणजे रिअल नंबर वास्तव संख्या समूह कसा तयार झाला? हा जो परिमेय संख्या समूह जो आहे, पूर्ण जे मोठं निळं वर्तुळ. मग तुम्ही म्हणाले वेगळं का दाखवलं? कारण हे जे सफेद वर्तुळ जे आहे अंडाकृती, त्यातल्या संख्या याच्यामध्ये बसत नाहीत ना, म्हणून त्यांना वेगळं केलं. परंतु हा जो निळा जो बॉक्स आहे मोठा चौकोनी, हे 2 मिळून झाला. हा बॉक्स आणि हा बॉक्स मिळून काय तयार झाला? वास्तव संख्या संच तयार झाला, सेट ऑफ रिअल नंबर. कळलं तुम्हाला संख्या समूह कसा वाढत गेला? तशा प्रकारे आज आपण आपल्या ह्या आजच्या भागामध्ये संख्याज्ञानमध्ये ह्या संख्यांचा अभ्यास केला. आता त्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया. प्रथम आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या यांचा अभ्यास करूया. तुम्हाला प्रश्न कसा असतो माहीत आहे बाळांनो? उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल भरा. बरोबर? हे तुम्हाला मी एक प्रश्न दिला आहे. 2, 5, 7, 9, 4 एक अंक दिले आहेत. प्रथम आपण नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक यांचा अभ्यास करत आहोत बाळांनो. या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायचे. 1000 स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनीय किंमत वजा केल्यास बाकी किती येईल? वजाबाकी किती येईल? प्रथम तुम्हाला याचा एक नियम सांगते मी. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी बनवायची? तुम्हाला अंक दिलेले असतात आणि त्यावरून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर त्यातला सर्वात मोठा अंक प्रथम लिहावा. आता इथे मी उदाहरणार्थ 3, 5, 9, 1 दिलेत बघा, उदाहरणार्थ दिले. मग त्यातला मोठ्यात मोठा अंक कोणता आहे? 9 आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठ्यात मोठा अंक प्रथम लिहायचा आणि मग उरलेले अंक उतरत्या क्रमाने लिहायचे. मग 9च्या नंतर 5, मग 3 आणि 1. तर मी ह्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या काय झाली आहे बघा, 9531. आणि लहानात लहान लिहायची असेल तर काय करायचं? त्या उलट फक्त 0 वगळू ना, 0 नसलेली संख्या. तर 9, 3, 5, 4, 8 दिले आहे बघा या ठिकाणी अंक मी. तर इथे लहानात लहान अंक जो आहे तो डावीकडे लिहायचा पहिला. म्हणजे इथे लहान अंक कुठला आहे? इथे पहा 3 आहे, दिसतो तुम्हाला? इथे 3 हा लहान अंक आहे, तो लिहायचा. आणि मग उरलेले अंक उजवीकडे चढत्या क्रमाने लिहायचे. मग अशा आपण उतरत्या क्रमाने लिहिले. मोठ्यात मोठी संख्या करताना, लहानात लहान संख्या करताना चढत्या क्रमात 3 नंतर 4, 5, 8 आणि 9. आणि त्यामुळे ही झालेली आहे तुमची संख्या तयार. ठीक आहे. पण जरा त्यामध्ये 0 असेल तर काय करणार? मोठ्यात मोठी करताना काय प्रॉब्लेम नसतो. 0 असेल तर आपण अंक उतरत्या क्रमानेच लिहितो आहे ना, त्यामुळे 0 शेवटी येईल. पण लहानात लहान लिहिताना 0 हा आला तर सर्वात लहान वरती म्हटलं ना, सर्वात लहान डावीकडे. मग तुमच्या अंदाजाने 0 पहिला येईल, पण नाही.
शून्य कधी कुठल्याही संख्येच्या आधी आपण शून्य लिहिला, मुलांनो बघा तुम्हाला मी इथे दाखवते, शून्य आपण जर आधी लिहिला त्याची किंमत नसते, बरोबर ना. तो शून्य आपण नंतर लिहिला तर किंमत वाढते. 1 शून्य दिला 10, 2 दिले 100, 3 दिले 1000, है ना. त्यामुळे इथे हा शून्य आधी लिहायचा का नाही, तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा. म्हणजे लहानात लहान संख्या करताना पहिला अंक सर्वात लहान जो असेल ना, शून्य सोडून जो असेल तो पहिला लिहायचा. 1 लिहिला त्याच्यानंतर शून्य लिहायचा बघायचं, ठीक आहे. आणि मग उरलेले अंक चढत्या क्रमाने 5, 8, 9 हा नियम आहे लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या करण्यासाठीचा. आता यावर आपलं वरचं उदाहरण आहे ते सोडवायचे, ते पुढच्या स्लाईडवर पहा. तेच उदाहरण मी पुन्हा घेतलं आहे. आणि आपल्याला प्रश्न काय आहे ते 2, 3, 5, 7, 9, 4, 1 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या करायची आहे. मग आधी आपण काय करूया. आता अंक तुम्ही म्हणाल एवढे दिलेत, हरकत नाही, अंक तेवढे देऊ देत, पण आपल्याला काय सांगितलं आहे, 5 अंकी संख्या सांगितलेली आहे. आपण लिहूया 5 अंकी. आधी तुम्हाला इथले पर्याय पहा, हे पर्याय आहेत, त्यामुळे मी इथे उदाहरण त्याच्या खाली सोडवायला सुरुवात करते. 5 अंकी, पाच अंकी लहानात लहान संख्या आपल्याला लिहायची आहे. आता लहानात लहानसाठी काय करायचं, सर्वात लहान अंक आधी लिहायचं ना. 1 शून्य इथे नाही आहे, त्यानंतर 2, त्यानंतर 3 नाही आहे, 4 आहे पहा. 4 नंतर काय बघा 5 आहे आणि त्यानंतर 7 आहे. म्हणजे माझी संख्या काय झाली 12,457 झाली. ह्या संख्येतील काय म्हटलं बघा, हजार स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून. आता 1000 स्थानी असलेला अंक कुठला आहे, एकक, दशक, शतक, हजार 2 आहे. 1000 स्थानी असलेला अंक, 1000 स्थानी असलेला अंक किती आहे, 2 आहे, बरोबर. आता काय म्हटलं आहे, त्याची स्थानिक किंमत, स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे, जो अंक ज्या स्थानावर आहे 1000 स्थान आहे ना, एकक, दशक, शतक, हजार, ज्याला 1000ने गुणायचं, त्यामुळे स्थानिक किंमत येणार 2000, ठीक आहे. आता त्याच अंकाची दर्शनी किंमत, त्याच 2ची दर्शनी किंमत म्हणजे काय, संख्या आपण जेव्हा लिहितो संख्या लेखनामध्ये 1, 2, 3, 4 हे अंक जो आपण लिहितो त्या प्रत्येक अंकाला स्वतःची किंमत आहे ना. 2 पेक्षा 3 मोठा, 2 पेक्षा 5 मोठा, 5 पेक्षा 10 मोठा, मग त्याची स्वतःची जी किंमत आहे तिला म्हणतात दर्शनी किंमत. ही झाली दर्शनी किंमत. आता काय सांगितलं आहे, स्थानिक किंमतीतून दर्शनी किंमत वजा करायची. मग आपण इथे वजाबाकी करूया, त्यांची वजा करायचं आपल्याला. म्हणजे 2000मधून किती वजा करायचे आहेत, 2 आपल्याला वजा करायचे आहेत. वजा करूया, वरती 0 आहे, 0तून 2 जात नाही, 10तून 2 गेले 8 राहिले, 10तून 1 गेला 9 राहिला, 10तून 1 गेला 9 राहिला, 2तून 1 गेला 1. पहा उत्तर किती आलं. मग पर्याय कोणता असेल सांगा बरं. तुम्हाला मी 10 सेकंद देणार आहे. आपला वेळ संपला. पर्याय कोणता असणार आहे, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे उत्तर सोडवून थोडा 1-2 सेकंद विचार करून उत्तराचा गोल भरायचा आहे. कारण पहिल्या व्हिडिओतच बाळांनो मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला निळ्या किंवा काळ्या पेनाने गोल भरायचा असतो, पेन्सिलने नाही. त्यामुळे एकदा का तुम्ही गोल भरला, अशा प्रकारे पूर्ण गोल रंगवायचा आहे, अंक तो दिसला नाही पाहिजे. एकदा का तुम्ही गोल भरला की तुम्ही बदलू शकत नाही. उदाहरण व्यवस्थित सोडवून करायचं आहे. दुसरा प्रश्न पाहूया. 5 अंकी मोठ्यात मोठ्या नैसर्गिक संख्येत. आता 5 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या लिहूया. 5 अंकी मोठ्यात मोठी
नैसर्गिक संख्या 9ने सुरू करायची असते, त्या 9 5 वेळा लिहायचे, मोठ्यात मोठी, बरोबर. 99,999. आणि पुढे काय म्हटलं बघा, एक अंकी लहान संख्या त्याच्यात मिळवायची आहे. आता एक अंकी लहानात लहान संख्या कुठली आहे? एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या. एक अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या बरोबर 1. कळलं? आता काय करायचं आहे? मिळवायची आहे. तर मी इथे 1 हा मिळवते, याच्यामध्ये बेरीज त्यांची करायची आहे. बेरीज इथे मी करत आहे, पहा. 9त 1 मिळवला 10 झाला, बरोबर. 10चा 0 इथे, हातचा 1, पुन्हा 9त 1 मिळवला 10, हातचा 1, 9 आणि 1 10, पुन्हा हातचा 1, 9 आणि 1 10, पुन्हा हातचा 1, 9 आणि 1 10. ही आली मला संख्या. ठीक आहे. आता म्हटलं काय बघा, येणाऱ्या संख्येच्या शतक व दशक स्थानी काय पाहूया. हा दशक आणि हा शतक असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. या दोन्ही अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारले. पहा बरं, अंक कसे आहेत? अंक दोन्ही 0 आहेत. त्यामुळे स्थानिक किमतीतील फरक काय येणार आहे? दुसरे कोणते अंक असते तर आपण समजा 2 5 वगैरे असते, तर 5 असते तर शतक स्थानी 500, 2 असतात दशक स्थानी 20, तर 500 वजा 20 वजाबाकी केली असती. 0तून 0 गेला, उत्तर काय? 0. मग सांगा बरं पर्याय कोणता असेल? तुम्हाला 10 सेकंद वेळ देत आहे मी. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. आता तुम्हाला मी अंक दिलेत. हे अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करा, त्यांची बेरीज करा व आलेल्या बेरजेतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती. तर पहिले मी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करते. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यापासून तयार करायची आहे. ते काय येणार आहे? पहिले मोठ्यात मोठीसाठी मोठा अंक लिहायचा आणि बाकीचे अंक उतरत्या क्रमाने 9 नंतर 8, 8 नंतर 7, 7 नंतर 6, 6 नंतर मी किती लिहिणार आहे? 5, म्हणजे 98,765. ठीक आहे. आणि परत काय करायचं आहे बरं? लहानात लहान संख्या तयार करायची. ठीक आहे. 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. आता लहानात लहान संख्या करायला 0 आहे. आता तुम्हाला मी 0चा नियम सांगितला. पहिला 0 नाही घ्यायचा, सर्वात लहान संख्या घ्यायची. सर्वात लहान संख्या 3 दिले आहे आणि डावीकडून दुसऱ्या स्थानावर 0 घ्यायचा आणि मग बाकीचे अंक घ्या. 4 घ्या, मग 5 घ्या, अजून काय 5 नंतर 6 घ्या आणि नंतर किती झाले का 5 अंक? 1 2 3 4 5. हो, आपले 5 अंक झाले. आता पुढे काय म्हटलं आहे? दोघांची बेरीज करा म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? बेरीज. मग आपण आता बेरीज करूया. इथे त्यांची बेरीज करूया. इथे बेरजेसाठी मी इथे व्यवस्थित लिहिते. पुन्हा अंक पहा, या ठिकाणी मी बेरीज करत आहे. 9 8 7 6 5. दुसरे अंक मी जवळजवळ लिहिला. मी पुन्हा जरा ते व्यवस्थित लिहित आहे. मी 4 5 आणि 6. ठीक आहे. आपण त्यांची बेरीज करूया. 6 आणि 5 11चा, हातचा 1 येणार, बरोबर. हातचा 1 वरती लिहिते मी. 6 आणि 11 आणि हातचा 1 12चा 2, पुन्हा हातचा 1 येणार, वरती लिहूया. 7 आणि 11 आणि 1 12चा 2, पुन्हा हातचा 1 वरती लिहिणार. 8 आणि 1 काय येणार? 9 आणि 9 आणि 3 12. ही झाली बेरीज, बरोबर ना? आली बेरीज. आता काय म्हटलं आहे? आलेल्या बेरजेतील शतक स्थानचा अंक. शतक स्थानचा अंक काय बघा बरं? एकक, दशक, शतक. शतक स्थानचा अंक कोण आहे? 2 आहे, बरोबर. आता हे उदाहरण मी सोडवलं. मग शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? पर्याय पहा आणि तुम्हाला मी वेळ देत आहे 10 सेकंद. मला उत्तर सांगा.
पर्याय कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 1. कळलं तुम्हाला? आता ही एक संख्या बघा, 3x अधिक y ही 2 अंकी एक संख्या आहे. ठीक आहे, आणि ती संख्या आहे 66. मला काय म्हटलेलं आहे, मी लिहिते इथे जरा पुन्हा. मला म्हटलेलं आहे की 3x अधिक y ही संख्या आहे 66. आपण बघा समीकरण शिकलो आहोत की नाही, समीकरण कसं, ही संख्या इतकी आहे म्हणजे झालं समीकरण तयार. आणि तिच्या एकक स्थानी y आहे, ह्या संख्येच्या एकक स्थानी y आहे. तर हे एकक स्थान ना, एकक स्थानी y आहे असं म्हटलं आहे. ह्यावरून आपल्याला त्यांनी काय कळलं, एकक स्थानी y म्हणजे हा जो y आहे त्याची किंमत झाली 6. बरोबर, म्हणजे आपल्याला ह्या समीकरणात yची त्यांनी एक प्रकारे किंमत दिली. कळलं की नाही? फक्त लक्षात ठेवा, आपण स्कॉलरशिप शिकतो ना मुलांनो, त्यामुळे काही प्रश्न असे विचारयुक्त असणार आहेत, तर आपण विचार व्यवस्थित करायचा आहे, लिहायचं आहे. मग मला ह्या समीकरणातील yची किंमत मिळाली. समीकरणात 2 अक्षरं आहेत ना, आपल्याला एकाच अक्षराची किंमत काढायची माहिती आहे. मग 2 अक्षरांची किंमत कशी काढणार? yची किंमत दिली मला, मग इथे लिहिते मी yची किंमत बरोबर 66. आता समीकरण कसं सोडवतात माहीत आहे तुम्हाला. आपल्याला 100 किंमत काढायची असल्यामुळे x बरोबर असलेल्या अंकांची बाजू बदलायची असते. त्यामुळे 66 वजा 6 किती येणार आहे? 3x बरोबर 66 वजा 6 60 येणार आहे. आणि आता 3 बाजू बदलायची, 3 गुणिले आहे इथे, म्हणून तो बाजू बदलले की होणार आहे भागिले. बरोबर ना? मग 3 दुने 6 0 म्हणजे 100 किंमत किती आली बघा. कोणता पर्याय असणार आहे? वेळ संपली तुमची. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. अशाच प्रकारे अजून एक मी संख्या दिली आहे बघा, 7 8 कंसात दिले आहे 4 अधिक 5 आहे 3 2. आणि ही संख्या पुन्हा इथे दिली आहे बघा, 7 8 9 3 2. बघा बाकीचे सर्व अंक समान आहेत बघा, 1 2 7 8 समान आहे, 3 2 एकक दशक समान आहे, हजार आणि दश हजाराचा अंकही समान आहे. मग हा जो शतकाचा जो अंक आहे तो इथे 4 अधिक 5 हे दिलेला आहे, आणि दोन्ही संख्या बरोबर आहे म्हटलं, समान आहे म्हटलं आहे. म्हणजेच काय, ह्या दोन संख्यांवरून काय कळतं आहे की 4 अधिक 5 ए ही जी आहे तो ह्या संख्येचा पण शतक आहे. बरोबर ना? एकक दशक आणि हा याचाही शतक आहे, हो ना? मग ह्याचा शतक आणि हा शतक, ह्यातला शतक 9 आहे, दोन्ही समान. झालं, आपल्याला उदाहरण मिळालं. सोडवूया आपण. 5a बरोबर 9 वजा 4. ठीक आहे, मग 5a बरोबर किती येणार? वजा केल्यावर 5 येणार. त्यानंतर a बरोबर 5ला 5ने भागायचं. उत्तर किती आपल्याला? 5 भागिले 5 किती आलेलं आहे? 1 उत्तर आलेलं आहे. पर्याय कोणता असणार आहे? तुमचा वेळ संपला की सांगा बरं. तुमचा वेळ संपला. उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. अजून एक उदाहरण आहे. या संख्येत 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत 2 ह्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे विचारले. पर्याय बघा. हां, आता 4 या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे? लिहूया आपण. 4ची स्थानिक किंमत शतक स्थानी आहे तो ना, त्यामुळे 400. बरोबर. पुढे म्हटलं 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट, त्यामुळे प्रथम आपण 2ची सुद्धा स्थानिक किंमत लिहूया. दोनची स्थानिक किंमत किती होणार? 2 हा एकक आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 2. मग 4 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे 400 ही 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या म्हणजे 2च्या किती पट आहे? 2ला कितीने गुणलं की 400 येतात? 200ने. म्हणजे किती पट आहे? कळलं का तुम्हाला उत्तर बाळांनो? सांगा बरं उत्तर. पर्याय कोणता? तुमची वेळ सुरू झाली आहे. तुमची वेळ संपली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. समजलं बाळांनो तुम्हाला?
तर आज आपण पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांच्यावर आधारित उदाहरणं आज पाहिलेली आहेत. तर आज आपण या भागात इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.